21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त भारत स्वाभिमान ट्रस्ट वतीने शुक्रवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत जिल्हा नेहरू स्टेडियम मैदानावर भव्य योग दिवस साजरा करण्यात येणार आहे। या योग कार्यक्रमाचे आयोजन पतंजली योगपीठ सदस्य तसेच समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांच्या नेतृत्वात भव्य आयोजन करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगास मान्यता देणारा दिवस आहे, जो 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो। मानसिक तंदुरुस्ती प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे मानले होते। योग ही भारताने जगाला दिलेली देणगीच आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणातून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। त्याचवेळी घोषणा केल्याने याच प्रस्तावाला संमती देत पुढे 177 देशांनी समर्थन दिलेत। त्यामुळेच आता संपूर्ण विश्वात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस विविध योगाचे धडे गिरवित मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा केला जातो। योग के लिए कहा गया है, योगः कर्मसु कौशलम, यानी कर्म में कुशलता ही योग है। आजादी के अमृत काल में ये मंत्र हम सभी के लिए बहुत अहम है। जब हम अपने कर्तव्यों के लिए समर्पित हो जाते हैं तो हम योग की सिद्धि तक पहुंच जाते हैं। योग के जरिए हम निष्काम कर्म को जानते हैं। हम कर्म से कर्म योग तक की यात्रा तय करते हैं। मुझे विश्वास है, योग से हम अपने स्वास्थ्य को भी बेहतर बनाएंगे और इन संकल्पों को भी आत्मसात करेंगे। हमारा शारीरिक सामर्थ्य, हमारा मानसिक विस्तार, हमारी चेतना शक्ति, हमारी सामूहिक ऊर्जा विकसित भारत का आधार बनेंगे। अमरावती शहरातील जिल्हा नेहरू स्टेडियम येथे 21 जूनच्या सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत भारत स्वाभिमान ट्रस्ट वतीने भव्य योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यावेळी महिला सक्षमीकरण ही थीम असून नेहरू स्टेडियम प्रांगणावर हजारो नागरिक विविध प्रकारचे योगा सादर करणार आहेत। या कार्यक्रमाचे आयोजन पतंजली योगपीठ सदस्य समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांच्या नेतृत्वात केले जाणार असून पतंजली योग समिती अमरावती संरक्षक अशोक मुंदडा, जिल्हा प्रभारी योगेश राठी, गिरीधर देशमुख सह अनेक पतंजली योग समितीचे पदाधिकारी यांच्या आयोजनात केले जाणार आहेत। आयोजित योगा कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रकुमार जाजोदिया यांनी केलेत।